नमस्कार. अच्छा, शेतीतले नवीन प्रयोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठ्या मशीन्स, ड्रोन्स, एकदम हायटेक काहीतरी, बरोबर? पण विचार करा, शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या समस्यांवरचा उपाय जर त्यांच्याच बांधावर असाच कुठेतरी दुर्लक्षित वाढलेला असेल तर? आज आपण अशाच एका कमाल गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जिथे अक्षरशः काट्यांमधून सोनं उगवलंय. तर मग आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करूया शेतकऱ्यांच्या अडचणींपासून. त्यांची नेमकी कोंडी झाली तरी कशी होती? मग त्यांना एक असा हिरो भेटला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आणि मग या काट्यांपासून त्यांनी खजिना कसा बनवला, बाजारात स्वतःची एक वेगळी ओळख कशी तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामधून आपल्या शेतीच्या भविष्यासाठी काय शिकायला मिळतं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते अशा एका वळणावर जिथे आज आपले अनेक शेतकरी उभे आहेत. एका अशा लढाईच्या मधोमध जी संपायचं नावच घेत नाहीये. खरं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पारंपरिक शेती करणं हे म्हणजे संकटांना स्वतःहून बोलवण्यासारखं झालंय. म्हणजे बघा, पिकावर होणारा खर्च आणि त्यातून हातात येणारे पैसे ह्याचं गणितच जुळेनासं झालंय. आणि हे दिवसेंदिवस अजूनच अवघड होत चाललंय. जरा विचार करून बघा. एकीकडे दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, शेतीला तर दूरची गोष्ट. दुसरीकडे रानडुक्करं आणि निलगाई येतात आणि उभ्यांच्या उभं पीक रात्रीतून फस्त करून जातात. वरून खतं बियाणं महाग होत चालली आहेत आणि ऊस, हळद यांसारख्या पारंपरिक पिकांना बाजारात चांगला भाव मिळेल की नाही याची काहीच गॅरंटी नाही. आता या सगळ्या समस्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा शेतकरी अक्षरशः हातबल होऊन जातो. पण म्हणतात ना, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथेच कुठेतरी एक नवी वाट सापडते. आणि कधीकधी तर हे उत्तर आपल्या निसर्गातच, आपल्या आजूबाजूलाच लपलेलं असतं. मग प्रश्न हा आहे की या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? असा कुठला उपाय आहे जो या सगळ्या संकटांवर एकटा मात करू शकेल? आणि याचं उत्तर सापडलं काट्यांमध्ये. हो, ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. ज्या काट्यांना आपण नेहमी एक अडचण, एक अडथळा समजत आलो, त्याच काट्यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवा प्रगतीचा मार्ग खुला केला. तर हा आहे आपला आजचा हिरो, करवंद. तेच जे डोंगरात, बांधावर कसंही उडवतं, ते काटेरी झुडूप. पूर्वी लोक त्याचा उपयोग फक्त शेताला नैसर्गिक कुंपण म्हणून करायचे. पण आता याच दुर्लक्ष झालेल्या झाडाकडे एक प्रचंड फायदेशीर नगदी पीक म्हणून बघितलं जातंय. पण ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं हे नव्हतं. सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी हे धाडस केलं ना, त्यांना लोकांनी अक्षरशः वेड्यात काढलं. त्यांना लोक विचारायचे, काय हे काट्यांची शेती करून मुलींची लग्न कशी करणार, अशी थट्टा केली जायची. पण त्या शेतकऱ्यांचा स्वतःवर आणि या पिकावर पूर्ण विश्वास होता. चला तर मग बघूया की या काटेरी झुडपाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात एवढा गोडवा आणला तरी कसा, त्यांच्या समस्यांचं नफ्यामध्ये रूपांतर झालं तरी कसं. इथेच तर खरी गंमत आहे. बघा, जिथे ऊस किंवा पेरूसारख्या पिकांना भरमसाठ पाणी लागतं, तिथे करवंद अगदी कमी पाण्यात दुष्काळात सुद्धा मस्त जगतं. त्याचे काटे हेच त्याचं नैसर्गिक कुंपण. त्यामुळे जनावरं जवळ फिरकत नाहीत, तो खर्च वाचला. ह्याला कुठल्या फवारणीची गरज नाही आणि मजुरी पण अगदी कमी लागते. म्हणजे सगळीकडून फायदाच फायदा. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसा. ज्या करवंदाचा उपयोग प्रोसेसिंगसाठी होतो त्या विशिष्ट जातीला प्रति टन किती भाव मिळतोय माहितीये? तब्बल 52,000 रुपये. आणि एवढंच नाही, तर एका एकरामधून आरामात 5 ते 8 टन उत्पादन निघतं. आता तुम्हीच हिशोब करा. कमीत कमी खर्च, कमी पाणी आणि कमी मेहनत, आणि एका एकरातून वर्षाला आरामात 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न. हा आकडा खरंच शेतकऱ्यांसाठी एक नवी आशा आहे. बरं, याची लागवड करणं पण फारसं अवघड नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे प्रोसेसिंगसाठी वापरली जाणारी गुलाबी जात निवडायची. रोपांमध्ये आणि ओळींमध्ये योग्य अंतर ठेवलं की पहिल्या 3 वर्षांसाठी मध्ये सोयाबीन किंवा हरभऱ्यासारखं आंतरपीक पण घेता येतं. म्हणजे अतिरिक्त उत्पन्न सुरू. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? एकदा लागवड केली की पुढची 30 वर्ष आरामात फळं मिळत राहतात. ठीक आहे, पीक तर आलं, पण विकायचं कुठे? ज्या पिकाला कालपर्यंत कोणी विचारत नव्हतं, त्यासाठी या शेतकऱ्यांनी एवढी मोठी बाजारपेठ कशी तयार केली? ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे. ही ती करवंद नाहीत जे आपण रानात फिरताना तोडून खातो. नाही, ही एक खास जात आहे जी फक्त आणि फक्त इंडस्ट्रियल प्रोसेसिंगसाठी पिकवली जाते. यापासून काय काय बनतं? तर पानांमध्ये जी गुलाबी चेरी वापरतात ती, मग जॅम, जेली, कॅन्डी, सरबतं आणि अगदी व्हिटॅमिन सी सप्लिमेंटसुद्धा. आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी तर जे केलंय त्याला तोडच नाही. त्यांनी फक्त पीक नाही घेतलं, तर त्यांनी स्वतःचं एक आर्थिक मॉडेल तयार केलं.
एकत्र येऊन शेतकरी गट बनवले आणि मग काय ते स्वतःच आपल्या मालाचा भाव ठरवायला लागले. मधले दलाल वगैरे सगळे बाजूला, थेट कंपन्यांना विक्री सुरू केली. आज तिथे 600 एकरपेक्षा जास्त जमिनीवर करवंदाची शेती आहे आणि देशभरातून खरेदीदार तिथे येतात. याला म्हणतात एकीची ताकद. करवंदाची ही जी यशोगाथा आहे ना, ती फक्त एका पिकापुरती मर्यादित नाहीये. ती आपल्याला आपल्या शेतीच्या भविष्याबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश देते. हे मॉडेल आपल्याला काय शिकवतं? हे शिकवतं की निसर्गाशी लढण्यापेक्षा त्याच्यासोबत पार्टनरशिप करा. जी आव्हानं, जी अडचणी आपल्याला समस्या वाटतात, त्याच आपल्यासाठी संधी बनू शकतात. बघा ना, जे काटे कालपर्यंत अडथळा होते तेच आज झिरो बजेट कुंपण बनले आहेत. पाण्याची टंचाई, जी एक मोठं संकट होती, तीच कमी खर्चाचा फायदा बनली आहे. आणि एक दुर्लक्षित जंगली रोप आज एक शाश्वत आणि फायदेशीर उद्योग बनला आहे. खरंच हा बदल अविश्वसनीय आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. करवंदासारखे असे आणखी किती जंगली उपाय आपल्याच आजूबाजूला, आपल्याच बांधावर असतील, जे आपल्या मोठ्यात मोठ्या समस्यांवर उत्तर ठरू शकतात, पण आपलं तिकडे लक्षच गेलं नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?